तीनही ऋतूमध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीचं माती मिश्रण बनवत असते। आता उन्हाळा ऋतू सुरू आहे, तर उन्हाळ्यामध्ये आपण माती मिश्रण कसं बनवलं पाहिजे त्याबद्दल मी आधी सांगते। उन्हाळ्यामध्ये जर मला पालेभाज्या लावायच्या असतील तर त्यासाठी मी 40% इतकी माती घेणार, त्यामध्ये 40% इतकंच मी खत घालणार आहे। या ठिकाणी कुजलेलं चांगलं शेणखत वापरा, नाही तर वर्मी कंपोस्ट उत्तम आहे। तुम्ही वर्मी कंपोस्ट मध्ये 40% इतकं टाकू शकता। तुम्हाला जर तुमच्या घरचं किचन कंपोस्ट वापरायचं असेल तर ते थोडंसं आधी चाळून घ्या, त्यामध्ये जितकेही मोठे चंक्स असतील, पार्टिकल्स असतील ते तुम्ही वेगळे करा हाताने, आणि त्यानंतर जे गाळून घेतलेलं खत आहे तेच आपल्याला इथे वापरायचं आहे पालेभाज्यांसाठी। त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्याला 20% इतकं कोकोपीट टाकायचं आहे, कारण की उन्हाळ्यामध्ये माती ही फार लवकर सुकत असते आणि मातीला टेक्स्चर मिळावं, ती थोडीशी भुसभुशीत व्हावी, पाण्याचा निचरा चांगला व्हावा, यासाठी आपल्याला त्यामध्ये कोकोपीट मिक्स करायचं आहे। त्यामध्ये 1 मुठी इतकं मी निंबोळी पावडर टाकणार। निंबोळी पावडर मध्ये सुद्धा नायट्रोजनचं प्रमाण चांगलं असतं, त्यासोबतच मातीमध्ये फंगस सारखे ज्या गोष्टी लागत असतात ते सुद्धा लागण्याचं प्रमाण कमी होऊन जातं। या मिश्रणामध्ये मी 1 चमचा लाकडाची राख आवर्जून टाकत असते। लाकडाच्या राखेमध्ये पोटॅशियमचं प्रमाण पण असतं, त्यासोबतच मातीमधून येणारे जे काही फंगस वगैरे कीड असते ती सुद्धा नियंत्रणात राहण्यासाठी मदत होत असते।